नमस्कार. आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आज आम्ही एका अशा पर्सनॅलिटीला सादर करणार आहोत ज्यांना जनतेने भरपूर प्रेम दिलं, खूप माया दिली, खूप मोठा फिल्म स्टार बनवलं. डायरेक्टर, प्रोड्युसर, एक अशी व्यक्ती ज्यांना कधी तुम्ही धर्मात्माच्या रूपामध्ये बघितलं, कधी दयावानच्या रूपामध्ये बघितलं, कधी जाबाजच्या रूपामध्ये बघितलं, तर कधी कुर्बानीमध्ये. परंतु जेव्हा मागच्या आठवड्यात ते गेले पाकिस्तानला, तेव्हा कित्येक प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सीज निर्माण झाल्या, इथपर्यंत की पाकिस्तानच्या सरकारने त्यांच्या पाकिस्तानमधील एंट्रीवर बॅन लावला. आजचा खटला याच पार्श्वभूमीवर आहे. सादर आहे आपकी अदालतमध्ये आजचा खटला. फिल्म स्टार फिरोज खान आपकी अदालत मध्ये हजर व्हा. याआधी की आपकी अदालतमध्ये आजचा खटला सुरू करू, आरोप आणि प्रश्नांची मालिका सुरू करू, आजचे जज डॉक्टर फारुक अब्दुल्ला यांची परवानगी घेऊयात आजची कारवाई सुरू करण्यासाठी. अदालतची परवानगी आहे की कारवाई सुरू करण्यात यावी. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप फिरोज खान यांच्यावर. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार फिरोज खान यांच्यावर आरोप आहे की आपल्या पाकिस्तान भेटी दरम्यान हे एम्बॅरन्समेंट बनले. फिरोज खान साहेब, तुमचा भाऊ अकबर यांचा सिनेमा ताजमहल पाकिस्तानी लोकांना दाखवण्याचं वचन दिलं होतं, त्याचसाठी तुम्ही तिथे गेला होतात. परंतु त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही गोंधळ घातला. तुम्ही काहीतरी अशी गोष्ट तिथल्या एका अँकरला बोललात की तुमच्या मिशा उपटून तुमच्या तोंडात घालीन. रजतजी, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि माझी आणि त्यांची भेट झालीच नाही. जे अँकर होते त्यांचं नाव होतं फजल रहमान, फखरे आलम. आलम. तर मी केवळ त्यांची झलक पाहिली जेव्हा मला बोलण्याची संधी मिळाली, जेव्हा ऑडियन्समध्ये बसले होते आणि मला काही प्रश्न ते विचारले. खरं आहे का आणि की ते तुमच्या जवळ आले होते कॅमेरा घेऊन, मायक्रोफोन घेऊन आणि तुम्हाला काहीतरी बोलायला सांगितलं हो, होतं? हो. ते प्रत्येकाजवळ जात होते. आधी माझे भाऊ अकबर खानने भाषण केलं, कारण ते प्रोड्युसर डायरेक्टर होते, आणि त्याच्यानंतर माझ्याजवळ आले आणि मला जे बोलायचं होतं मी बोललो. असं काय बोललात तुम्ही की त्यांना राग आला? मी असं म्हणालो की मला अभिमान आहे हिंदुस्थानी असल्याचा. आय एम प्राऊड टू बी अन इंडियन. एक वर्ल्डमधील सगळ्यात सेक्युलर कंट्री असल्याचा. आणि माझा अर्थ हा होता, त्यांना हे म्हणालो मी की सामाजिक अस्थिरतेचे जे कारण आहे ते म्हणजे धार्मिक मतभेद आहेत. हे आमच्या देशात होत आहे, हे तुमच्या देशात होत आहे बहुतेकदा, आणि हे होत आहे इतर देशांमध्ये देखील. तर ती गोष्ट मी जनरलाइज पाकिस्तानसाठी नाही केली आणि मी ते खूप खुल्या दिलाने बोललो. आणि मी म्हणालो, हे जगातील ग्रेटेस्ट कंट्री असल्याच्या नात्याने ज्यांचे प्रेसिडेंट मुस्लिम आहेत आणि सिख प्राईम मिनिस्टर आहेत, असं उदाहरण जगामध्ये कुठेच नाहीये. जेव्हा तुम्ही म्हणालात की हिंदुस्थान एक सेक्युलर कंट्री आहे, हो. हा एक असा देश आहे ज्यामध्ये एक सिख पंतप्रधान आहे, मुस्लिम प्रेसिडेंट हो. आहे, तर त्यांना आवडली नाही का ही गोष्ट? आता माझ्या लक्षात नाही आली की ही गोष्ट आवडली नाही, की ही वस्तुस्थिती आहे आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि एक भारतीय, आणि मला अभिमान आहे की भारतीय म्हणून ही एक वस्तुस्थिती आहे. याआधी सुद्धा आपले मुस्लिम प्रेसिडेंट होऊन गेले, चीफ मिनिस्टर होऊन गेले आहेत, चीफ जस्टिस होऊन गेलेत. पण मी असं ऐकलं की तिथे तुम्ही असं सुद्धा म्हणालात की पाकिस्तानमध्ये मुसलमानला मारतोय. मी असं म्हणालो, रजतजी, की सामाजिक अस्थिरतेमुळे, धार्मिक मतभेदांमुळे खूप थोड्याफार दंगली होत असतात प्रत्येक देशात. मी म्हणालो आमच्या देशामध्ये सुद्धा होतात, हे खरी गोष्ट आहे. मी काय चुकीचं बोललो? मी म्हणालो हे आमच्या देशांमध्ये सुद्धा होतंय, तुमच्या इथेही. मी म्हणालो ही चांगली गोष्ट नाहीये, जगामध्ये होतंय. तुम्ही कदाचित पहिले असे व्यक्ती असाल ज्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या ऑडियन्सेसच्या समोर, त्यांच्या कॅमेऱ्याच्या समोर त्यांना इतक्या कडवट अशा गोष्टी आणि इतक्या खऱ्या गोष्टी बोललात. आता जर सत्य कटू वाटत असेल तर मी आता काय बोलू, काय करू शकतो? मी ऐकलंय की ते सत्य इतकं कटू वाटलं की त्यांनी त्यावेळी तुमच्या समोरून कॅमेरा, मायक्रोफोन दोन्ही काढून घेतले होते. हो, खरं आहे. फकुल आलमने माझं भाषण संपण्यापूर्वीच ते जरा पुढे जाऊ लागले आणि मी म्हणालो थांबा तुम्ही. आणि मी माझं भाषण अजून संपवलं नाही, तर मला 2-4 शब्द आणखी बोलायचे होते, ते मी बोललो. आता त्यानंतर ते गेले, कबीर बेदीजवळ गेले आणि संजय खान, शत्रुघ्न सिन्हा, जे कोणी आपले पर्सनॅलिटीज होते तिथे, फरदीन खान, आणि गेले मनीषा कोइराला जवळ आणि मनीषाला बोलायला लागले की तुम्ही इतके नर्वस का वाटत आहात? मनीषा, यू आर शिवरिंग.
तर ती बिचारी टिमिड शी इज व्हेरी नाईस लेडी. शी वॉज टिमिड. शी वन ऑफ आर स्टार्स. ते होतो रजतजी, आम्ही तिकडे गेस्ट म्हणून होतो. अँड नो अँकर हॅज राईट टू से यू आर शिवरिंग. मी अँड व्हाय आर यू आर नॉट लाईक धिस इन फिल्म्स. तर मला ही गोष्ट काही चांगली नाही वाटली. मला वाटलं की या माणसाला विचारावं की बाबा तू या स्त्रीचा अपमान करत आहेस. शी इज अ फाईन ॲक्ट्रेस, वन ऑफ आर टॉप स्टार्स आणि ती खूप चांगल्या कुटुंबातून येते. त्यामुळे मला हे त्यांना विचारायचं होतं. त्यामुळे मी माझ्या टेबलहून निघालो. मी माझ्या टेबलावरील काही माणसांशी बोललो. माझ्या मित्राची पत्नी, पाकिस्तानी माझा मित्र, तो तिथे पर्मनंट सिटिझन होता. आय टोल्ड द लेडी शी वॉज सिटिंग नेक्स्ट टू मी, शी सेड आय एम गोइंग टू आस्क धिस मॅन. त्यामुळे मी उठून टेबलवरून निघालो आणि या माणसाला वाटलं की मला माहित नाही हे काय झालं. तर तो गेला माझ्या त्यांनी भावाजवळ. तुमचा सिनेमामध्ये रोल बघितला असेल ना, जिथे तुम्ही म्हणता की मैं तेरा खून पी जाऊंगा. मग त्यांना वाटलं असेल की रजतजी, माझ्याबद्दल बोलले जाते की मी आहे, राग आहे माझ्यामध्ये, परंतु आय एम द मोस्ट कंपॅशनेट मॅन इन दिस वर्ल्ड. पण ही गोष्ट And that's खरी आहे का, my- की जेव्हा त्यांनी मनीषाला या प्रकारचे प्रश्न विचारले, तुम्हाला राग आला आणि त्या रागाला घाबरून ते जे पाकिस्तानी अँकर होते ते इकडे-तिकडे पळायला लागले? नाही, ते आपलं भाषण संपून खरं बोलला आहात. भाषण संपून ते आपले निघून गेले बॅकस्टेजला आणि त्यांना समजले की मी त्यांच्याकडे येत आहे. तर तिथून ते निघून गेले आणि मी त्याच्यानंतर पाहिलंच नाही त्यांना. हे जे स्कफल झालं आणि माझी त्यांची हातापाई झाली आणि हे सगळं चुकीचं आहे, अत्यंत खोटं आहे. मी तर हे सुद्धा ऐकलं की तिथे तुम्ही प्लेट सुद्धा तोडल्या. आता तुम्हीच बघा, छोटीशी गोष्ट मोठी झाली आहे. ये दास्ता कहाँ शुरू कहाँ खतम हे गाणं आठवतं मला. तर विचित्र असा योगायोग रोज काही नवीन म्हणजे गोष्टी तिथे जे निर्माण होतात. पाकिस्तानी वृत्तपत्रामध्ये छापलं की तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी हे सुद्धा लिहिलं की थोडी जास्त घेतली होती फिरोज खान यांनी. साहेब हे बघा, मी 2 ग्लास शॅम्पेन प्यायलो होतो. मी खरं बोलतोय, शॅम्पेन वॉज बीइंग सर्व्ड टू एव्हरीबडी. प्रत्येक जण शॅम्पेन पीत होता, जे काही गेस्ट होते आणि आम्ही सुद्धा पीत होतो. पाकिस्तानचे लोक सुद्धा पीत होते. आम्ही एन्जॉय करत होतो, कारण छान असा प्रीमियर बघितला होता आम्ही लोकांनी आणि त्यानंतर आम्ही आपल्या पार्टीमध्ये आलो. पण हे खरं आहे का की वाद इतका वाढला होता की शत्रुघ्न सिन्हा यांना मध्ये येऊन बचाव करावा लागला होता? शत्रू ना तिथे होते. शत्रू अगदी आपल्या टेबलवर बसले होते आणि तुम्ही हे शत्रूला विचारू शकता. शत्रू येऊन तुमच्या समोर जेव्हा हे सांगतील, शत्रू माझे खूप चांगले मित्र आहेत, आमचे संबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी. आम्ही दोघांनी एका सिनेमामध्ये काम सुद्धा केलं आहे, कश्मकश, आणि मी त्यांना बिहारी पठाणची पदवी देतो शत्रुघ्न सिन्हाला. म्हणजे तुम्ही म्हणताय की काही खास झालं नव्हतं, तिळाचा डोंगर बनवला, एक छोटीशी गोष्ट होती ती उगाच छोटी वाढवली. गोष्ट मोठी बनवली. पण मोठी इतकी झाली की तिथल्या वृत्तपत्रामध्ये छापलं की तुम्हाला डिपोर्ट केलं पाकिस्तानमधून. एका रात्रीत सांगण्यात आलं की फिरोज खान आता निघून जा इथून. हे बघा, त्यामुळेच मी पासपोर्ट बरोबर आणला आहे रजतजी. मी तुम्हाला आधी आयटेनरी सांगतो पाकिस्तानची काय होती. 24ला आम्ही पोहोचलो, प्रेस कॉन्फरन्स वगैरे. 25ला अगेन प्रेस कॉन्फरन्स वगैरे वगैरे. 26ला प्रीमियर होता. प्रीमियरनंतर ही पार्टी होती गॉल्फ क्लबमध्ये आणि या पार्टीमध्ये ही घटना घडली आणि याच्यानंतर दुसऱ्या सकाळी डेलिगेशन वॉज गोइंग टू कराची. कराचीमध्ये प्रीमियर होता. तर रात्री यामध्ये 2 वाजून गेले होते. तर मी अकबरला म्हणालो, भावा हे बघ, माझी काय विशेष येण्याची गरज नाहीये, मी खूप थकलो आहे आणि उद्या पंजाबचे चीफ मिनिस्टर परवेज चौधरी लाही यांनी मला रेड फोर्टमध्ये जेवायला बोलवलंय. तर मी प्लीज अवॉइड इट. तो म्हणाला, भाईजान या ना तुम्ही. तर मी म्हणालो, नाही बाबा, तुम्ही लोक जा, तिथे शत्रुघ्न सिन्हा पण आहे, तू आहेस, फरदीन खान आहे तिकडे. तर हे लोक सकाळी निघून गेले. दुसऱ्या रात्री मी गेलो रेड फोर्टवर आणि मला इतका मान दिला गेला तिकडे रेड फोर्टवर रजतजी. पंजाबचे चीफ मिनिस्टर, मोस्ट पॉवरफुल स्टेट मिनिस्टर चौधरी लाही, त्यांचे मोठे बंधू, एक्स प्राईम मिनिस्टर ऑफ पंजाब, द चीफ ऑफ द मुस्लिम लीग, सगळ्या देशातील 50 अँबॅसेडर्स आणि सगळे मोस्टली ऑल द मेंबर्स अँड सेनेटर्स ऑफ द पाकिस्तान पंजाब असेंब्ली. आणि ऑडिओ व्हिज्युअल फिनिश झाले, लाईट साऊंड थिंग फिनिश्ड ऑन शहाजहान. सुंदर जागा आहे. मी फतेपूर सिक्रीच्या तुलनेमध्ये नाही आपल्या, परंतु ती खूप खूप सुंदर जागा आहे. तर खूप छान वाटलं मला तो प्रोग्राम बघून. शहाजहांवर होता. तर ते मग त्यांच्यानंतर म्हणाले की चीफ मिनिस्टर बाजूला बसले होते. इथे होता तो, ते पुढे बसले होते. फिरोज खान साहेब तुम्ही. तर मी म्हणालो, चौधरी साहेब अशी गोष्ट नाहीये, मी म्हणालो तुम्ही आधी बोला. मला सन्मान मिळाला, माझ्या व्यतिरिक्त कोणीच बोललं नाही. केवळ मी केवळ असा व्यक्ती होतो जो बोलला त्यामध्ये तिथल्या प्लॅटफॉर्मवर. अँड द काइंड ऑफ अप्लॉज आय गॉट अँड द काइंड ऑफ फीलिंग दॅट आय वॉन्ट टू बिंग
जी वाजपेयीजींनी सुरू केली होती विदाऊट क्रिकेट टीम, जी प्रेसिडेंट मुशर्रफने रिस्पॉन्ड केली. आणि मी कायम प्रेसिडेंटचे कौतुक केले आणि माझ्या मते ते केवळ एक मिलिटरी मॅन नव्हते, ते स्टेट्समन होते. प्रेसिडेंट मुशर्रफ स्टेट्समन होते आणि त्यांना माहिती आहे दे आर सम हार्ड लाईन्स एलिमेंट्स देअर इन पाकिस्तान अँड वी हॅव इट इन. त्यामुळे ते प्रयत्न करत होते अशी अशी परिस्थिती निर्माण करण्याचा जिथे हे दोन देश जवळ येऊ शकतील. म्हणजे आपण या जगामध्ये सगळ्यात मोठे होऊ शकतो म्हणजे पण तुम्ही अमेरिकेनंतर ज्या तसं मुशर्रफ होऊ साहेबांचं शकतं इतकं हे. कौतुक करत आहात त्यांच्याच बाजूने वृत्तपत्रांमध्ये विधान छापलं. ते म्हणाले की डिपोर्ट करायला हवं अशा माणसाला. आता जे मी काय सांगू तुम्हाला हे कुठल्या प्रकारे ही बातमी पोहोचली तिकडे ते काय होतं त्यानंतर इथल्या पेपरमध्ये लिहिलं अब्बास नख्वी साहेब म्हणाले की फिरोज खान इज ट्रू नॅशनलिस्ट. आय एम अ ट्रू नॅशनलिस्ट. थँक्यू व्हेरी मच तुम्ही म्हणालात. परंतु त्याबरोबर हे सुद्धा म्हणाले ते की फिरोज खान सेज दॅट पाकिस्तान वॉज बिल्ट ऑन हेट्रेड अँड पाकिस्तान इंडियन मुस्लिम दॅट वेंट दे हॅव ट्रीटेड बॅडली. मी असं कधीच म्हणालो नाही. इट्स माय स्पेस इज डॉक्युमेंटेड. आय मीन इट्स ऑन ब्लॅक अँड आय मीन इट्स ऑन कॅमेरा. तर ही गोष्ट आता इथल्या वृत्तपत्रांनी ती उचलली. मीडियाने इथून उचलून ती तिथे टाकली होती. आता हे सर्क्युलेट होत 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 ते काय माहीत प्रेसिडेंट तुम्ही पर्यंत म्हणत कसं होतात की पोहोचलं. तुम्ही पासपोर्ट आणला होता. तुम्ही दाखवू शकता का नक्कीच पासपोर्ट ज्यामुळे हे सिद्ध होईल? नक्कीच. ही न्यूज मी तुम्हाला जी सांगितली होती डेली मिररची हो. 29 ची न्यूज हो. आहे. तुम्ही हो पाहिलं हो मी आहे. पाहिली आहे. आणि हा माझा पासपोर्ट आहे. यामध्ये मी तो पेपर ठेवून आणला आहे कारण वेळ वाया जाऊ नये म्हणून. जज साहेबांना देऊयात. ते यामध्ये बघू शकतात हो, आणि हो. आपल्याला सांगू शकतात इट्स ते. ऑन 6 to 7 8 10 पेज फारूक 30th हो. मध्ये 30th एप्रिल 2006. ही गोष्ट तर नक्कीच जी त्यांनी सांगितलंय ती खरी आहे की लाहोरची तारीख आहे यावर 29 मार्च 2006 यांच्या तिथल्या डिपार्चरची. 30 एप्रिल जी 13th डिपार्चरची आहे 2006 आणि मग दुबईची आहे जिथे हे गेले होते. त्याच दिवशीची तारीख तिथे सुद्धा आहे की हे त्या दिवशी मग दुबईमध्ये 30 एप्रिलला यांची एंट्री सुद्धा म्हणजे आहे. ही गोष्ट चुकीची आहे की यांना डिपोर्ट केलं अगदी गेलं? चुकीची आहे. या पासपोर्टने हे सिद्ध होतंय की हे तर कमीत कमी सिद्ध होतं की तुम्हाला डिपोर्ट नाही केलं गेलं. पण हे सुद्धा खरं आहे की पाकिस्तानच्या सरकारने आता ही ऑर्डर काढली आहे, हा आदेश जाहीर केला आहे की फिरोज खानला पाकिस्तानमध्ये घुसू देऊ नये. तुमच्या एंट्रीवर बंदी घातली गेली आहे. आता रजजी हे बघा त्यांचा देश आहे आणि मला कुठे पाकिस्तानमध्ये सेटल व्हायचं आहे. मी केवळ मला असं वाटतं की दोन देश जे आहेत आणि त्याला प्रोत्साहन दिलं जावं कल्चरल ॲस्पेक्ट्सने कारण कल्चरल अँबॅसिडर्स हे खूप चांगले अँबॅसिडर्स आहेत या देशाचे आणि हे गव्हर्नमेंटच्या सुद्धा लक्षात आलं आहे. आणि या प्रेमाने मी गेलो होतो आणि तेवढाच आदर मिळाला. आणि ही घटना मी जी तुम्हाला सांगतोय आता चीफ असेंब्ली आय वॉज मेड टू ॲड्रेस द असेंब्ली. इतकं प्रेम मिळालं मला इतकं खूप. इट वॉज फॉर दिस इन्सिडेंट माझ्या मनाला खूप टेच लागली. परंतु काय बोलणार आता ते प्रेसिडेंट आहे ते मुशर्रफ साहेब आणि त्यांच्याबद्दल मी जे बोललो आहे इट्स ऑल ऑन हेडलाईन्स. आय ब्रॉट ऑल द पेपर्स. हे बघा तुम्ही त्यांचं इतकं कौतुक केलं. हो. हे जे वृत्तपत्र जे तुम्ही म्हणताय नाही, की मी आणलं आहे आम्ही बरोबर वृत्तपत्र तुम्हाला सुद्धा दाखवायला. पाहिलं. तुम्ही पाकिस्तानचं कौतुक केलं, मुशर्रफ हो. साहेबांचं कौतुक केलं. तुम्ही अशी कुठलीच गोष्ट बोला नाहीत की ज्याने कुणाचं हो. मन दुखवेल. पण त्यांनी आपल्या टीव्ही चॅनल्सवर तुमची थट्टा उडवली. आता हे बघा आता या सगळ्यांना वाटतं की मला इतका इम्पॉर्टन्स दिला गेला की मी त्यासाठी आभारीच जर आहे. तुम्हाला हवं तर मी तुम्हाला ती क्लिप दाखवू हो शकतो की नक्कीच. कुठल्या प्रकारे हो त्यांनी नक्कीच थट्टा मी उडवली. पाहिलं आहे. हो. मला वाईट वाटलं या गोष्टीचं. कहते हैं कि शराब पी के आदमी सच बोलता है. मैंने शराब नहीं पी इसलिए मैं सच बोल रहा हूं. समझ गए ना. देखिए मैं असल में गुस्से में हूं. उस पॉप स्टार ने मेरी इंसल्ट की है. हिंदुस्तान से हम यहाँ आए थे. आप हमारे मेहमान हैं, हम आपके मेहमान हैं. क्या फर्क पड़ता है. सब चलता है. असल में मुगलों का ये वार ये हमला कुछ नाकाम हो गया क्योंकि ये ताजमहल शाहजहां ने नहीं अकबर ने बनवा दिया. अकबर बादशाह नहीं अकबर खान. इसमें मलका नूरजहां की पोती सोनिया जहां मुमताज महल बनी है. मैं खुद कंफ्यूज्ड हूं. क्या कह रहा था कुछ पता नहीं. मैं तो चाहता हूं प्यार दो प्यार लो प्यार दो
प्यार। दोन गोष्टी यांनी फिरोज खान साहेब हे बोलले आहेत की एक तर हे म्हणाले की मी प्यायलेलो नव्हतो, त्यांना हो. इंडिकेट करायचंय की तुम्ही प्यायलेला होतात. हो. आणि दुसरं ते म्हणतायत की मी कन्फ्यूज नव्हतो, त्यांना असं म्हणायचंय की तुम्ही खूप कन्फ्यूज होता. हे बघा, मी पितो, शॅम्पेन कधी-कधी पितो, वाईन कधी-कधी पितो आणि मी 2 ग्लास शॅम्पेनचे घेतले होते, त्याचा काही संबंध नव्हताच. त्याच्याशी काही संबंधच नव्हता या घटनेचा. कारण ही घटना जी घडली, या व्यक्तीने छोटीशी गोष्ट मोठी बनवली. यांनी त्या तर ज्या फकुल प्रकारे आलमने. पोर्ट्रे केलंय की तुम्ही प्यायलेला होतात, तुम्ही त्या माणसाच्या मागे धावत होतात, तो पुढे धावत होता आणि तुम्ही त्याला 2-4 कानाखाली सुद्धा दिले होते. जर असं असतं तर मला अरेस्ट केलं असतं. मी त्यांच्याच देशामध्ये होतो. मी जर त्यांना 2 कानाखाली लावल्या असत्या तर मी तर त्यांच्याच देशामध्ये होतो. मला अरेस्ट केलं गेलं असतं. आणि एकतर नशेच्या अवस्थेमध्ये जे म्हणत आहेत, नशेच्या अवस्थेमध्ये सुद्धा होतो आणि मी त्याला 2-4 कानाखाली मारल्या, तुम्ही म्हणताय. जर असं याला काही अर्थच नाही रजतजी. हे खरं आहे का की त्यावेळी जेव्हा ही घटना घडली, हो. तेव्हा जेवढे काही लोक होते, खूप सारे लोक ज्यामध्ये अकबर खान सुद्धा होते, ज्यामध्ये संजय सुद्धा होते, ज्यामध्ये शत्रुघ्न सिन्हा होते, महेश भट्ट होते, फरदीन फरदीन खान. होते. हो. तेव्हा हे लोक हे नाराज झाले तुमच्यावर की तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं. नाराज त्यांना काळजी होती. मी काही केलं नाही हे बघा, असं म्हटलं जातं की वाईटापेक्षा बदनामी वाईट. म्हणतात वाईटापेक्षा बदनामी वाईट. तर यांना भीती वाटली, हे माझ्या बाजूला जे बसले होते, जरा कमकुवत स्वभावाचे होते लोक, ते माझे मित्र आहेत. जर त्यांना असं वाटलं की मी जाऊन त्यांना काहीतरी माहीत नाही काय, मी त्याला कमी जास्त बोलणार आहे, मी त्याला मारणार वगैरे, तर हे धावत गेले अकबर खानच्या जवळ, की आता खान साहेबांना खूप राग आला आहे. सी माय रेप्युटेशन प्रोसीड्स मी. मी यामुळेच म्हणालो की ज्या लोकांना माझ्याबद्दल माहीत नाहीये, ते म्हणतात की हे खूपच म्हणजे घाबरतात माझ्याशी बोलायला. जेव्हा लोक माझ्याजवळ येतात, आय एम अ मोस्ट कंपॅशनेट पर्सन इन द वर्ल्ड, बट आय एम नो नॉनसेन्स मॅन. माझी आपुलकी माझ्या जवळच्या लोकांसाठी ही कुठल्याही गोष्टीपेक्षा मोठी गोष्ट आहे या ही जगात. गोष्ट तुमची अगदी योग्य आहे की तुमची प्रतिमा अशी आहे की फिरोज खानला खूप राग येतो आणि खूपच लवकर राग येतो. हो. याच्याविषयी माझ्याजवळ खूप मोठी यादी माझ्याजवळ आहे, पण एका ब्रेकसाठी थांबायचं आहे आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा फिरोज खान यांना विचारू त्यांना राग काय येतो, इतका राग काय येतो आणि लवकर राग काय येतो. एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत प्रोड्युसर, डायरेक्टर, ऍक्टर, स्टार फिरोज खान यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप फिरोज खान यांच्यावर. आपकी अदालतमध्ये प्रोड्युसर, डायरेक्टर आणि ऍक्टर फिरोज खान यांच्यावर आरोप आहे की यांना राग खूप लवकर येतो. फिरोज खान साहेब, ही तुमची रेप्युटेशन आहे, आता तुम्हीच सांगा की खरं काय आहे. खूप गरम रक्त आहे, जरासं कुणी काही म्हटलं तर लगेच तापता तुम्ही. हे बघा रजतजी, माझ्या वडिलांना देखील खूप राग यायचा. मला एका हाताने असे पकडायचे आणि चापकाने मारायचे. कारण 13 वर्षाच्या वयापासून मी माझ्या खोड्या सुरू केल्या होत्या. खूप असे हट्टी होते ते. आणि रात्री माझ्यावर नखशिकांत प्रेम करायचे. तर मी त्यांना द्वेषाच्या नजरेने बघायचो की मला इतके मारतात का हे? आता ते अनुवंशिक असतं की वडिलांना राग यायचा तर मुलाला देखील कदाचित थोडाफार त्याचा परिणाम होत असतो असं पण म्हणजे. तुम्ही जे 13 वर्षाच्या वयामध्ये खोड्या सुरू केल्या ज्यामुळे तुम्हाला मार मिळायचा, तुम्ही अजूनपर्यंत सुधारला नाहीत, अजूनही खोड्या चालूच आहेत तुमच्या. हे बघा, माणूस शिकतो हळूहळू आणि अनुभव हा मोठा गुरु असतो. आणि जीवनाचे काही आत्मसात केलं आहे मी. ज्ञानाचा शोध, मानवजातीचे दुःख आणि वर्च्याचं अस्तित्व, हे 3 पैलू आहेत म्हणजे नेहमीच माझ्या आयुष्यात राहिले आहेत. आणि मी शाळा अर्धवट सोडली आणि जे काही मी आयुष्यात आत्मसात जे केलं, ते माझ्या स्वतःच्या अनुभवातून आणि माझ्या वाचनातून आणि जीवनाविषयीच्या अंतर्दृष्टीतून. राग फक्त तुम्हाला येतो की अकबरला आणि संजय खानला सुद्धा येतो? नाही, आम्ही सगळे तसे आहोत. तर पठाण तर थोडेफार आहे, परंतु तो राग जर तसाच सोडल्याप्रमाणे तसाच निघून जातो. एका सेकंदात येतोय आणि एका सेकंदात उतरून जातो. तुम्ही जे काही बोललात त्यामुळे अकबर खान खूप संतापले होते आणि ते म्हणाले की आता मी यांना कराचीला घेऊन जाणार नाही माझ्याबरोबर.
हे अतिशय चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगितलं जी वस्तुस्थिती आहे आणि ती तुम्हाला सांगितली मी. रात्री 7 वाजले होते. चीफ मिनिस्टर ऑफ पंजाब परवेज इलाही रेड फोर्टवर मी भाषण केलं. त्यांनी आग्रह करून मला त्या दिवशी सांगितलं होतं. पण हे तर मी वृत्तपत्रामध्ये तिथल्या वाचलं, ज्यामध्ये अकबर खान यांचं विधान आहे की जे काही फिरोज खान म्हणाले ते त्यांचं पर्सनल विधान आहे, त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाहीये. हो, हे बोलला असेल अकबर. आता बघा, एक प्रोड्युसरने आयुष्याची पुंजी लावली होती त्या फिल्ममध्ये आणि त्यांनी उत्कृष्ट सिनेमा बनवला होता. परंतु त्यामध्ये मला जर काही थोडीफार त्रुटी वाटली तर लँग्वेजची वाटली. आपला महाभारतसुद्धा बनला होता आणि तो एक मुसलमान रायटरने लिहिला होता, राही मासूस रजा. त्यावेळी खूप क्रिटिसिझम झालं होतं की महाभारत एका मुसलमान कसा काय लिहू शकतो. परंतु राही साहेबांना मी चोपडा साहेबांना दाद देईन की त्यांना असं वाटलं की महाभारताची जर कठीण संस्कृत जर हिंदी बोलली केली तर लोकांना समजेल कसं. आज आपली बोली हिंदुस्थानी आहे. शुद्ध हिंदी खूप कमी लोक समजतात आणि ही भाषा प्रमोट करण्यामध्ये हिंदी सिनेमांचा खूप हात आहे. हिंदुस्तानी अमाल्गमेशन ऑफ उर्दू अँड हिंदी. तर असं मला वाटतं की हा सिनेमा थोडासा वीक यामुळे झाला की मग चुकीचा रिलीज झाला होता, कारण स्टारकास्ट नव्हती. तर तो बिचारा आपल्या अकबर खूप दिलदार माणूस आहे, उत्कृष्ट फिल्ममेकर आहे. त्याने खूप सुंदर सिनेमा बनवला. तर तो गेला पाकिस्तानला. तर त्यावर आता बिटवीन द डेव्हिल अँड डीप ब्लू सी, तर अशी गोष्ट होती की एकीकडे बोललो भाऊ तर आणि एकीकडे सिनेमा. एकीकडे भाऊ आणि एकीकडे सिनेमा. एका बाजूला फिरोज खान आणि एका बाजूला ताजमहल. पण हे खरं आहे का की जेव्हा ज्याचा उल्लेख तुम्ही केलात, मुख्तार अब्बास नक्वी बीजेपीचे नेता आहेत, त्यांनी तुमच्या सपोर्टमध्ये विधान दिलं, ते हो. त्यांच्यावर सुद्धा नाराज झाले. अकबर खान म्हणाले की मी तुमच्यावर खटला दाखल करेन. हो, ते यामुळे जी दुसरी लाईन होती नक्वी साहेबांची, पहिली लाईन ते म्हणाले की आय एम नॅशनलिस्ट. मी नॅशनलिस्ट तर गर्वाने सांगतो. मी जाऊन पाकिस्तानमध्ये बोललो आहे, हिंदुस्थानमध्ये थोडीच बोललो आहे मी. परंतु मी हे नाही म्हणालो की पाकिस्तान हा द्वेषावर बनला आहे. त्याचं सेकंड मी आणलं आहे कटिंग. हे बघू. सुद्धा कटिंग आहे माझ्याजवळ नक्वी साहेबांचं. मी तुमच्यासाठी सगळे फॅक्ट्स घेऊन आलो आहे, कारण तुमचा मी खूप आदर करतो आणि ॲज अँकर आहे, खूप मोठा फॅन राहिलो मी तुमचा, सांगतो मी तुम्हाला आज. तर अकबर यावर नाराज झाला की हे स्टेटमेंट काय होतं. ठीक आहे, तुम्ही बोललात, तुम्ही दाद दिली, तुमचा आभारी आहे मी. नक्वी साहेबांनी दाद दिली, मी काही म्हणत नाही, नॅशनलिस्ट आहेच मी. परंतु दुसऱ्या देशावर टीका करून मी देशभक्त वगैरे ठरत नाही. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. त्यामुळे मी दुसऱ्या देशांचं कौतुक केलं पाहिजे, जे चांगलं ते करत असेल त्यावर. आणि जर ते वाईट करत असतील, चुकीचं करत असतील, तर त्याबद्दल मी 2 शब्द बोलेन. म्हणजे मी एक स्वतंत्र माणूस आहे, मी बोलू शकतो. परंतु मी कधी असं पाकिस्तानी लोकांच्या भावना नाही दुखावणार, कारण त्यांनी मला खूप प्रेम दिलं. खरंच त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे. माझ्या डोळ्यात पाणी येतंय. हे बघा, नक्वी साहेबांनी बातमी आहे. रविवारी बीजेपीने अभिनेता फिरोज खान यांना खरा देशभक्त म्हणून संबोधलं. त्यांनी केलेल्या पाकिस्तानच्या वरती कथित टीकेमुळे आणि मुस्लिमांच्या इस्लामिक देशातील परिस्थितीवरती. हे तर मी अजिबात बोललो नाहीये. तुम्ही म्हणताय की यांनी तुमचं विधान थोडंसं मिरची मसाला लावून सादर केलंय. खूपच इतकी मिरची म्हणजे तोंड भाजलं लोकांचं. इतकी बीजेपी मिरची म्हणजे की तुमचं तोंड भाजलं आणि पाकिस्तानला मसाला लागला. मसाला लागला. आता अशा प्रकारचे रिपोर्ट जे आहेत मीडियाने इथून हे पसरवलं, तिथून ते पसरवलं आणि असंच करत कदाचित ते प्रेसिडेंट मुशर्रफपर्यंत पोहोचलं. आणि हे काय प्रकरण आहे? आता जर तुम्हाला प्रेसिडेंट मुशर्रफला संदेश द्यायचा असेल, मेसेज द्यायचा असेल, तर काय सांगाल अशा व्यक्तीच्या बाजूने ज्याच्यावर बंदी घातली गेली? मी असं सांगेन की हा त्यांचा अधिकार आहे, हे झालं त्यावर. परंतु माझं म्हणणं हे योग्य नाही. कारण सर्वप्रथम मी चाहता आहे प्रेसिडेंट मुशर्रफ यांचा, कारण ते केवळ एक लष्करी नेता नव्हते, ते एक स्टेट्समॅन आहेत आणि पाकिस्तानसाठी त्यांच्याकडे तुम्ही दूरदृष्टी त्यांना आहे. आठवण करून नाही दिलीत का की तुम्ही ते पहिले प्रोड्युसर डायरेक्टर होता ज्यांनी पाकिस्तानी मुलीला हिंदी सिनेमामध्ये संधी दिली होती गाणं गाण्याची? आता संधी मिळेल, जर इन्शाअल्लाह संधी मिळाली तर नक्कीच आठवण करून देईन त्यांना. रजतजी, यामध्ये काही संशय नाही. मी नक्कीच त्यांना सांगेन. मला माहिती आहे की मी त्यांना कुठेतरी नक्कीच भेटेन. आणि ही गोष्ट त्यांच्याकडे चुकीच्या मते जी पोहोचवली गेली आहे. आमच्या रेकॉर्डमध्ये आहे की 1980 मध्ये तुम्ही नाझिया हसन यांना इन्व्हाइट केलं होतं. पहिल्यांदा मी डबल ट्रॅक केला होता मी माझ्या सिनेमांमध्ये. आवाजाला नेझल क्वालिटी होती नाझियाची सिंगिंगमध्ये. तर डबल ट्रॅकमध्ये पहिल्यांदा 24 ट्रॅकवर डबल ट्रॅक केलं होतं मी नाझियाला. त्याच्यानंतर शी बिकेम अ सेन्सेशन. जनतेला विचारू याच्याबद्दल, या कॉन्ट्रोवर्सीबद्दल लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, लोकांना काय विचारायचं आहे? हो, लास्ट रो मध्ये. जे तुम्ही केलं योग्य केलं. तुम्ही सगळे फॅक्ट सांगितलेत. आम्ही लोक इथे जर लेट झाला आहे, तुमचा वेट करत होतो जस्ट टू प्रूव्ह अवर सॉलिडेटरी विथ यू. तुम्ही खूप चांगलं काम केलंय. सगळं तुम्ही सत्य त्यांच्या समोर आणलं.
दुसरी गोष्ट, तुम्ही त्या फिल्म इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करत आहात ज्यांनी पाकिस्तानी कलाकारांना इथे स्टार्स बनवलं आहे. बॉर्डरच्या पलीकडून इथे येऊन त्यांनी सिनेमामध्ये काम केलं, गझल सिंगर्स बनलेत. आता त्यांची पाळी आहे की त्यांनी ओपनमध्ये जावं आणि त्यांनी तिथे सपोर्ट करावं की ही व्यक्ती काही चुकीचं बोलत नाहीये, हा खरं बोललाय आणि यासाठी हे जे काम केलं गेलंय ते चुकीचं आहे. थँक्यू. थँक्यू. अर्धी लढाई तर तुम्ही जिंकला, जनता तुमच्या बाजूने आहे. मी फिरोज खानजींचे आभार मानू इच्छिते की त्यांनी दुसऱ्या देशात जाऊन पाकिस्तान असो किंवा कुठलाही देश असो, आपल्या भारतीयांचा सन्मान तर वाढवला आहेच, पण मुस्लिम समाजाचाही मान वाढवला आहे. आणि सर, कुठल्या एका देशाने तुमच्यावर निर्बंध आणला म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका. हिंदुस्थानातली सगळी जनता तुमच्यासोबत आहे, मुस्लिम समाज तुमच्यासोबत आहे. तुम्ही असाच आम्हा सगळ्यांचा मान वाढवत राहा, हीच आमची इच्छा आहे. मला यावर एक शेर अर्ज करायचा आहे. हो हो हो. कठिन मरहलों से गुजरना पड़ेगा, अगर जीना है 100 बार मरना पड़ेगा. खान साहेब, खरंच पब्लिक तुमच्या बरोबर आहे. या इश्यूवर लोकांनी तुम्हाला सपोर्ट केलाय, तुम्ही देशाचा मान वाढवला आहे. परंतु आरोपांची यादी खूप मोठी आहे. आपल्याला आणखी एका ब्रेकसाठी थांबायचं आहे आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा फिरोज खान यांच्याशी बोलूयात, त्यांच्या सिनेमांबद्दल, त्यांच्या स्टाईलबद्दल. एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आरोपांच्या आणि प्रश्नांच्या पिंजऱ्यामध्ये आहेत प्रोड्युसर डायरेक्टर फिरोज खान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप फिरोज खान यांच्यावर. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार फिरोज खान यांच्यावर आरोप आहे. हे स्वतःशीच ऑब्सेस्ड आहे. फिरोज खान साहेब, आता तुमच्या जरा सिनेमांबद्दल बोलूयात. तर फिल्म इंडस्ट्रीतील लोक म्हणतात की 45 वर्षांपासून तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात, पण स्वतःला सोडून तुम्ही कधीच कुणाला काही समजत नाही. मला तर गालिब साहेबांचा एक शेर आठवतो. रजतजी ते म्हणतात की हमने माना कि कुछ नहीं गालिब, हमने माना कि कुछ नहीं गालिब, मुफ्त हाथ आए तो बुरा क्या है. आणि त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांसाठी दुसरा मी गालिब साहेबांचा शेर सांगतो. हैं और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहने वाले, हैं और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहते हैं कि गालिब का है अंदाज बयां. और मी तुम्हाला एक घटना आठवण करून देतो. हो. राजकुमार जे आता या जगात नाहीये, खूप मोठे ऍक्टर खूप चांगले होते. ऍक्टर. मी काम केलं आहे. ऊंचे लोक या सिनेमामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. हो, हो. आणि मी असं ऐकलंय की राजकुमार साहेब तुम्हाला सांगत होते की कसं बोलायला हवे डायलॉग, तर तुम्ही इतक्या मोठ्या स्टारला सुद्धा म्हणालात की तुम्ही तुमचं काम करा. हो, हे खरं आहे. ते दिवंगत आहेत. आपलं वरचा त्यांच्या आत्मेला शांती देव. मी त्यांना म्हणालो राजजी, ठीक आहे, तुम्ही मला तुमचा मी आदर करतो आणि तुम्ही उत्तम ॲक्टर आहात. मी माझ्या पद्धतीने बोलेल, तुम्ही तुमचे बोला. मी तुमच्या टायमिंग बरोबर मॅच करेन. कारण राजसाहेबांनी जेव्हा डायलॉग मी तुम्हाला संबोधत आहे आणि मी इकडे बघून बोलत आहे आणि कॅमेरा इकडे आहे, ही सवय होती त्यांची. परंतु ते प्रश्नसुद्धा स्वतः विचारायचे आणि उत्तरसुद्धा स्वतः द्यायचे. म्हणजे तो दुसरा ॲक्टर उभा राहून चेहरा बघायचा. तर ही एक त्रुटी प्रत्येक ॲक्टरमध्ये असते. प्रत्येकामध्ये प्रत्येकामध्ये त्रुटी असतात. कोणीच परफेक्ट नसतं. रजतजी. पण हे सुद्धा खरं आहे का की तुमच्या बरोबर ज्या ज्या हिरोईन्स काम करत होत्या, मग त्या झीनत अमान असो, हेमा मालिनी असो, मुमताज असो, श्रीदेवी असो, सगळ्यांना तुम्ही हेच सांगायचं की बडी खूप दिखती हो, सबसे सुंदर दिखती हो. हे बघा, एक स्त्री खूप मौल्यवान गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि मी स्त्रियांचा खूप आदर करतो, जे मी माझ्या आईचा खूप आदर करत होतो. कारण स्त्री एक आई असते, एक बहीण असते, एक पत्नी असते आणि स्त्रीचा जो स्तर आहे आणि जो दर्जा आहे, मला वाटतं तो वरच्याच्या जवळ आहे. असं मला वाटतं. मी माझ्या आईची सेवा केली, शेवटपर्यंत केली आणि मी तुम्हाला हेही सांगतो की खरं तर माझं नाव रोमॅन्टिकली जोडलं होतं त्या हिरोईनसोबत. परंतु माझं तत्त्व होतं की आय यूज टू फ्लॅटर्ड देम, आय यूज टू मेक देम फील देम गुड, सेइंग यू आर द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड, यू आर दिस, यू आर दॅट. हे सगळं उत्तम काम व्हावं म्हणून. माझा उद्देश केवळ हाच होता की काम उत्तम व्हावं. मी अनेक हिरोईन्सना प्रेझेंट केलं आहे आणि त्या सर्वोत्तम रूपात दिसल्या. माझ्या सिनेमांमध्ये ड्रीम गर्ल उदाहरणार्थ हेमा मालिनी, म्हणजे शी इज माय गॉड, शी लुक्ड हॅज नॉट लुक्ड मोर ब्युटिफुल इन एनी अदर पिक्चर देन धर्मात्मा.
हो, हे खरं आहे की जितक्या सुंदर त्या धर्मात्मामध्ये दिसल्या कुठेच दिसल्या नाही. झिनत अमान जितक्या कुर्बानीमध्ये सुंदर दिसल्या, दुसऱ्या कुठल्याच सिनेमामध्ये नाही दिसल्या. पण हे सुद्धा मी ऐकलंय की तुम्ही त्यांच्याकडून काम काढण्यासाठी बोलायचात की तुम दिन को रात कहो तो रात कहेंगे. नाही, मी हे शर्मिला टागोरजींना म्हणालो होतो. हे गाणं जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे. मुमताजसाठी तुम्ही आपल्या सिनेमामध्ये फॉर्म्युला 1 रेसिंग शूट करण्याचा निर्णय घेतला. करोडो रुपये त्याच्यावर खर्च केले. हो. रजतजी, हे बघा, एक विचित्र सेंटिमेंट आहे आयुष्यातील. मुमताज माझी फेव्हरेट हिरोईन होती त्यावेळी. आणि माझ्या केवळ 6 सिनेमांमध्ये काम केलं होतं आम्ही बाहेरच्या. आणि मग 7व्या सिनेमा होता माझा अपराध. आणि त्या मुलीबद्दल मी काय बोलू की त्यावेळी म्हणायचे, फिरोज, आय नो यू विल बिकम, शी बिकम अ स्टार बिफोर मी. एक सिनेमा होता खिलोना, राम और श्याम. या 2 सिनेमांमध्ये स्टार बनली. आणि मी ॲक्शन पिक्चर्समध्ये काम करायचो, ते सुद्धा ॲक्शन पिक्चरमध्ये काम करायची. त्यावेळी ॲक्शन पिक्चरला स्टंट पिक्चर्स म्हटलं जायचं आणि इतर सिनेमांना सोशल फिल्म म्हटलं जायचं. अनलाईक टुडे, आज ॲक्शन आहे, थ्रिल्स आहे आणि आणि यू नो द सोशल वर्ल्ड इज गॉन. तर या मुलीने जेव्हा मी म्हटलं की मोमो मला तुला साईन करायचं आहे, ती म्हणाली ऑफकोर्स फिरोज. तर जर्मनीला चाललो होतो त्या दिवसांमध्ये. शूटिंगचं बजेट होतं $50,000, $50,000. आणि त्यावेळी आपले रूल्स होते, कधी आम्हाला सरकारला 8 पटीने पैसे द्यावे लागायचे. कारण परकीय चलन कमी असल्यामुळे बँक गॅरंटी बँक गॅरंटी द्यावी लागायची त्यांना 8 पटीने परत पैसे देण्यासाठी. आणि कमी बजेट घेऊन मी निघालो आणि तेव्हा मला म्हणाली की फिरोज, तू, मला वाटतं की तुला माहिती आहे की यू 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 आर गोइंग टू बिकम अ व्हेरी गुड डिरेक्टर अँड आय एम अ गुड डान्सर. आपल्याला कोरिओग्राफर कशाला पाहिजे, सेव्ह मनी, डोंट टेक हिम. आणि हे हे तिचं म्हणजे प्रोफेशनलिझम होतं. आणि हे मी कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की एक दिवस त्याची मुलगी माझ्या घरी येईल सुद्धा. दिस इज अ व्हेरी नॉस्टॅल्जिक थिंग टू मी. आज 6 सिनेमे ज्यांच्याबरोबर केले होते, जी तुमची सगळ्यात फेव्हरेट हिरोईन होती, आज ती तुमची नातेवाईक हो, आहे. नक्कीच. आमचे व्याही झाले आणि आम्ही नातेवाईक झाली. मग आता विहीणबाईंना घेऊन सिनेमा करण्याचा काही विचार आहे का? मला असं वाटतं ती अशी आवड नाही राहिली मुमताजला. ती मध्ये आली होती, एका सिनेमामध्ये काम केलं होतं त्यांनी. शी इज वेल सेटल लेडी अँड नाव. फरदीन खानचे इतके चांगले ॲक्टर आहेत, सगळ्या सिनेमांमध्ये चांगले रोल करतात, पण तुमच्या सिनेमांमध्ये मात्र सेक्स आणि एक्सपोजर शिवाय काहीच नसतं. अरे हे बघा, ही गोष्ट काही प्रमाणात बरोबर बोलला तुम्ही. मी काही मर्डर नाही बनवला. माझ्या मते जितकं एक्सपोजर त्या सिनेमामध्ये होतं, माझ्या सर्व सिनेमांमध्ये नव्हतं. पण तुम्ही त्यांना ॲक्टिंगची संधी नाही दिलीत. मी संधी नाही दिली. तुमच्यासमोर हे बघा योगायोग आहे आयुष्याचा. माझे सगळे सिनेमे, 8 सिनेमे बनवले आहे मी, ज्यामध्ये 4 सुपरहिट होते, 3 सेमी हिट्स होते आणि 1 फ्लॉप झाला आहे. तो पहिला सिनेमा होता जो मी माझ्या मुलाबरोबर बनवला होता, प्रेमगन. परंतु माझा स्टँड विंडिकेटेड होता. त्याला बेस्ट न्यू कमरसाठी फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळाला. त्याच्यानंतर जानशीन बनवला. जानशीन हा हिट सिनेमा होता. तर संधी म्हणजे हे बघा, संधी तर नक्कीच तो विचारशील तर अभिनेता आहे. तो सुधारत आहे. मी स्वतःचा सगळ्यात मोठा समीक्षक आहे, त्यामुळे एकटाच राहतो. तो फक्त अभिनेता आहे आणि तो खूप सुधारत चालला आहे अभिनेता म्हणून आणि त्याचं खूप भविष्य उज्ज्वल आहे त्याचं. जसे तुमचे आणि, वडील तुम्हाला मारायचे, तुम्ही सुद्धा कधी कधी फरदीनला मारता का? फरदीन मला जवळच्या मित्रासारखा आहे. आम्ही या आकाशाखाली कुठल्याही विषयावर बोलू शकतो. मी जर म्हणतोय कुठल्याही विषयावर, मला अधिक खुलासा करायचा नाही, कारण इथे लेडीज आहेत, माता आहेत. आम्ही सगळ्या विषयांवरती बोलतो. तो माझा मित्रच आहे आणि माझी मुलगी सुद्धा. म्हणजे ते दोघे पदवीधर आहेत. एक कला शाखेत पदवीधर आहे. तुम्हाला कसं वाटतं जेव्हा लोक रस्त्यावर भेटतात, यंगर जनरेशन तुम्हाला फरदीन खानचे वडील म्हणून ओळखतात? हे बघा, हे कधी कधी होतं आणि कधी कधी असं होतं की 10 जण त्याच्या जवळ असतील तर 9 माझ्या जवळ असतात. असं सुद्धा होतं. तर हा खेळाचा भाग आहे. हवा भी खुशगवार है, गुलों पे भी निखार है, तरन्नुमे हजार है, बहार पर बहार है. कहाँ चला है साखिया, इधर तो लौट इधर तो आ. अरे ये देखता है क्या, उठा सुबह सुबह उठा, सुबह उठा के प्याला भर के दे इधर. चमन की मस्त कर नजर, समा तो दे क्या बेखबर. ये काली काली बदलियां उफ़क़ पे हो गई हैं यहाँ. ये एक हुजूम में मैं कशां है, सूए मैं कदा रवां. ये क्या गुमा है बदगुमा, समझना मुझको ना तवां. ख्याल ज़ुहुद अभी कहाँ, अभी तो मैं जवान हूँ.
इबादतों का जिक्र है, निजात की भी फिक्र है, जुनून है सवाब का, ख्याल है अजाब का। अजी सुनो तो शेख जी, अजीब शय हैं आप भी, भला शबाब और आशिकी अलग हुए भी हैं कभी। हसीन जलवरेज हों, अदाएं फित्न खेज हों, हवाएं इत्रबेज हों, तो शौक क्यों न तेज हों। चलो जी किस्सा मुख्तसर, तुम्हारा ही नुक्ते नज़र, दुरुस्त है तो हो मगर अभी तो मैं जवान हूँ। तुम्ही कुठल्या प्रकारचे सिनेमे बनवता, कुठल्या प्रकारे सिनेमे तुमचे लोक बघतात, कशा प्रकारे रिॲक्ट करतात, त्याच्याविषयी माझ्याजवळ आरोप आहेत. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर फिरोज खान यांच्या सिनेमांवर जनतेच्या खटल्याचा पुढचा भाग. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवत आहोत फिरोज खान यांच्यावर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप फिरोज खान यांच्यावर. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार फिरोज खान यांच्यावर आरोप आहे की हे गरजेपेक्षा जास्त बोल्ड सिनेमे बनवतात. आता ह्याला काय म्हणायचं, गरजेपेक्षा जास्त बोल्ड सिनेमे बनवतात की हिरो यांचे गरजेपेक्षा जास्त कपडे उतरवतात? हे बघा, एक शेर आठवतोय रजतजी. अच्छी सूरत भी क्या बुरी शय है, जिसने डाली बुरी नजर डाली. हा गालिब साहेबांचा शेर आहे. हो हो. अच्छी सूरत भी क्या बुरी शय है, जिसने डाली बुरी नजर डाली. तर एक हे बघा, मी आतापर्यंत कुठल्याही हिरोईनचे कपडे नाही उतरवले. तुम्ही कुठलाही माझा सिनेमा घ्या, मी 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 हे बघा, मला अश्लीलता आवडत नाही, कारण मला ती माणुसकीच्या खालची पातळी वाटते आणि त्यामुळे मी कधीच तसं केलं नाही. मी सेन्शियस होतो. माझा दृष्टिकोन सेन्शियस होता माझ्या सिनेमांसाठी. मी त्यांना आधुनिकता दिली. मी त्यांना माझे सिनेमे काळाच्या पुढे होते आणि कपडे जे त्या घालायच्या म्हणजे जे नव्हते तसं, म्हणजे जे त्यांना हवंय ते घालायच्या, हिरोला जे हवंय ते घालायचे. मी कुर्बानीचं तुम्हाला उदाहरण देतो. शोले सारखे सिनेमे व्हायलन्स असून सुद्धा त्याला यू सर्टिफिकेट मिळालं, पण कुर्बानी सारख्या सिनेमाला ए सर्टिफिकेट मिळालं केवळ यामुळे की हिरोईनचे कपडे कमी होते. आधी ए मिळालं होतं. मी आलो होतो इथे, फाईट केलं. मी एक्झाम्पल शोलेचं दिलं आणि मी खूप लढलो त्या सिनेमासाठी आणि कुर्बानी यू झाला. इट वॉज नॉट ए. हो हो, पण जाबाज वॉज ए. आधी तुमच्या सिनेमाला ए सर्टिफिकेट दिलं गेलं. मी एचं यू करून घेतलं. भांडून वगैरे. दिल्लीला आलो. दयावान एका सिनेमाचा उल्लेख आला आहे, ज्या सिनेमामध्ये माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांचा 1 मिनिटाचा किसिंग सीन होता. हो. आता बघा, मी एक सेन्सर लेडी होती. मजेशीर गोष्ट ही होती की सेन्सर लेडी ही चीफ होती, ऑफिसर होती ती आणि ती लेडी होती. तर म्हणायला लागली, फिरोजजी हे काय आहे? मी म्हणालो, मॅडम हे बघा, तुम्ही प्रेमात आहात का? मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. ती म्हणाली, हो. लव्ह मॅरेज होतं? ती म्हणाली, हो. मी म्हणालो, हे बघा, मी काय चुकीचं केलंय? मी म्हणालो, मधुचंद्र साजरा केला जात आहे. एक कपलचा आणि त्यामध्ये गाणं प्ले केलं जात आहे की क्या आज फिर तुम पे प्यार आया है, बेहद और बेहिसाब आया है. तर त्यावर मी स्टे दिलं आणि दॅट वॉज अ लॉंगेस्ट इन द हिस्ट्री ऑफ 1.5 मिनिट. आणि मी म्हणालो, जर तुम्हाला सगळं काढायचं तर सगळं काढून टाका, एक फ्रेम कापू नका तुम्ही याची. तर मी खूप वाद घातला अँड दॅट लेडी वॉज ग्रेशियस अँड शी सेड येस, आय थिंक यू आर राईट. द मेंबर्स आले वगैरे आणि मला सीनची वल्गॅरिटी दाखवा म्हटलं. एक पुरुष मधुचंद्र साजरा करत आहे, पत्नीबरोबर आपल्या पलंगावर आहे आणि ही इज किसिंग अँड व्हॉट इज रॉंग विथ इट? आय डोंट सी एनी रॉंग इन इट. 1.5 मिनिटाचा किसिंग सीन तुम्ही म्हणताय, काही चुकीचं नाहीये. हिस्ट्रीमध्ये सगळ्यात लांब अशा प्रकारचा सीन तुम्ही म्हणताय, नथिंग रॉंग इन इट. हे बघा, म्हणजे रजतजी मी काय बोलू, यात काही चुकीचं नाही. दे आर पीपल दॅट किस 24 hours. पण याच्या नंतर जेव्हा माधुरी दीक्षितला विचारलं गेलं तेव्हा त्या म्हणाल्या की मला माहीतच नव्हतं की मी काय केलं. आता हे मला माधुरीजींचा मी खूप आदर करतो. शी इज वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड ॲक्ट्रेस ऑफ आवर टाईम. आणि मला हे ऐकून मला आश्चर्य वाटलं आणि थोडं वाईटसुद्धा वाटलं, कारण मी काही बंदूक ठेवून तर माधुरीजींना म्हणालो नाही की हा सीन करा. तर त्यांची आई नेहमी यायची शूटिंगला, तर मी माधुरीजींना म्हणालो की माधुरी, तुम्ही तुमच्या आईला सांगा की
इथे फक्त 3 माणसं होती या सीनमध्ये. मी कॅमेरा ऑपरेट करत होतो. माय कमल बोस, वन ऑफ द मोस्ट फॅब्युलस लाइटिंग मॅन, विमल रॉय वगैरे त्या वेळेचे कॅमेरामॅन होते. ते त्यांच्या मिड 70sमध्ये होते आणि त्यावेळी तरी फिट होते. आणि त्यांचा असिस्टंट चुनी. आम्ही केवळ तिघे होतो त्या सीनमध्ये. तो एक सेट लावलेला होता जो की स्लममध्ये जिथे तैवान राहत होते. मी कॅमेरा ऑपरेट करत होतो. मी त्याला सांगितलं होतं की मी ऑपरेट करणार म्हणून, आणि मी तिला सांगितलं, तिने आईला बाहेर पाठवलं. आता आई त्यांची बाहेरसुद्धा गेली कारण इट वॉज व्हेरी एम्बॅरेसिंग फॉर हर मदर टू सी दिस केस. परंतु मला आश्चर्य वाटलं जेव्हा माधुरी ही गोष्ट बोलली की मला माहीत नव्हतं काय चाललंय. तुम्ही काय नशेच्या अवस्थेमध्ये होता? म्हणजे मला माहीत नाही. आय वॉज पण सरप्राइज्ड. पण तुम्ही हे मान्य पण करता आय की हॅव ट्रेमेंडस रिगार्ड्स फॉर हर. लेट मी टेल यू, आय हॅव ट्रेमेंडस पण रिगार्ड्स फॉर तुम्ही हे माधुरी. मानता की जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलाही सिनेमा बनवला, मग तो कुर्बानी बनवला, मग तो धर्मात्मा बनवला किंवा जाबाज बनवला, प्रत्येक वेळी सेन्सरशी तुमचं भांडण झालं. चर्चा झाली, वाद झाला. चर्चा झाली, वाद झाला. धर्मात्माच्या वेळी मला ए सर्टिफिकेट दिलं गेलं होतं, 48 कट. धर्मात्मा आणि शोले बरोबरच लागले होते. तर मी दिल्लीला आलो आणि मी इथे होतो ऑलमोस्ट सगळ्या. गुजराल साहेब त्यावेळी आपल्या इन्फॉर्मेशन मिनिस्टर होते. 28 दिवस मी लढलो. एक कटआउट, 48 कट्स अँड माझ्या सिनेमाचा ट्रेलर बनवला होता अ, अ, रजतजी. मग तुम्ही असा सिनेमा बनवतच का होता ज्यामध्ये 48 कट लावावे लागतील? आता बघा, मी ते योग्यच नव्हते. आता तुम्ही परत कुर्बानी बनवत आहात, मग परत तुमचा सेन्सरशी वाद होईल का? नाही, अजिबात वाद होणार नाही. आणि मला असं वाटतं की सेन्सेस ऑल्सो हॅव कम प्लेसेस आणि जग बदलतंय आता. हे खरं आहे का की जो सगळ्यात मोठा हिट होता तुमचा कुर्बानी, त्याचा रिमेक करता यासाठी की आपला मुलगा फरदीनला पुन्हा एकदा एक हिट देऊ शकाल? हे अजिबात बरोबर नाहीये तुमचं रजतजी. इन द सेन्स टू एन एक्सटेंड येस. माझी इच्छा आहे की एक हिट सिनेमा माझ्याकडून मी फरदीनीसाठी बनवू. ते तर माझ्या एक आयुष्याचं एक ध्येय आहे. आणि हे बघा, आपल्याला आयुष्यात नेहमी विजय मिळत नसतो. अपयश हेही आपल्या आयुष्याचा भाग आहे. परंतु हे नक्कीच आहे की कुर्बानी माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, की मी असा सिनेमा बनवला जो त्या काळी एवढा हिट होता आणि आताचा सिनेमा केला जातो त्यांच्या सगळ्या मॉडर्न टेक्निक्सनी वगैरे. तर आता हे मोठं चॅलेंज आहे. मलाच 6 महिने लागले होते. हा सिनेमा बनवण्यासाठी हिम्मत पुन्हा करू शकेल. तेव्हाच्या म्युझिकला मला टक्कर द्यावी लागेल. समजलं ना? त्यामध्ये फिरोज खान आणि विनोद खन्नाला सुद्धा शोधावं लागेल. मग नाझी कोण हसनला असेल सुद्धा फिरोज खान शोधावं आणि लागेल. कोण असेल विनोद खन्ना? फिरोज खान तर आपला फरदीन खान असेल आणि मी अमजद खानचा रोल प्ले करत आहे. आणि दुसरा हिरो अजून ठरला नाही आणि हिरोईन सुद्धा ठरली नाहीये. जॅकी श्रॉफ एक रोल करत आहे राखाचा. आणखी एक मुलगी आहे, ती सुद्धा ठरली नाहीये. डेट्सचा आहे प्रॉब्लेम, की ज्या डेट्स मला सूट करतील आणि जे स्टार्स मला सूट करतील. कारण माझी इच्छा आहे की 6 महिन्यांमध्ये हा सिनेमा बनावा, फ्रॉम नोव्हेंबर टू एप्रिल. आणि मला येणाऱ्या दिवाळीला रिलीज करायचा आहे. तुमचे जितके सिनेमे आहेत त्यामध्ये जिथे एक तुम्ही असता, एक हिरो सुद्धा असतो, बरोबर? जर तुम्ही हिरो असाल तर एक साइड रोलवाला असतो. पण प्रत्येक सिनेमामध्ये आम्ही हे पाहिलंय की जो दुसरा हिरो असतो तो मरतो आणि फिरोज खान हा नेहमी बचावला जातो. योगायोगाची गोष्ट आहे ही. योगायोगाची गोष्ट आहे. बघा, नाही, जानशींच्या व्यतिरिक्त. जानशींच्या व्यतिरिक्त जिथे फरदीन खान मला गोळी मारतो. जेव्हा मुलाची पाळी आली तेव्हा मग आता या नवीन कुर्बानीमध्ये सुद्धा असंच होईल का की फरदीन वाचले जातील? नाही, हे मी नाही सांगू शकत आज रजी, कारण की हे मी याला गुपित ठेवू शकतो. कारण मी ही गोष्ट जोपर्यंत सिनेमा रिलीज होत नाही आणि ऑडियन्सला एक टिकलिश मला जरा बोलायचंय. हो, बोला. तुम्ही हिंदुस्थानसाठी जे काम करताय ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी तुमचं कौतुक करतो. तुम्ही खूप चांगले शेर ऐकवलेत. 2 लाईन्स तुमच्या कौतुकासाठी मला कुणाच्या तरी आठवत आहेत. मंजिल मिले न मिले इसकी आरजू नहीं, मंजिल की राह में मेरा कारवां तो है. वाह वाह वाह. खूप चांगलं आहे. वाह. तुम्ही तुमचं काम करता. तुमच्या जागी शुभेच्छा तुम्हाला. खानसाहेब, जेव्हा तुम्ही मागच्या वेळेला कुर्बानी बनवला होता त्यावेळी मी असं ऐकलंय की एका नव्या कोऱ्या अशा मर्सिडीज बेन्झला उडवलं होतं तुम्ही. हो, आता जेव्हा परत एकदा बनेल कुर्बानी तेव्हा काय उडेल? फरारी. फरारी. आणखी महागडी गाडी उडवणार. हो, नक्कीच. 10 पट महाग. मंजिल मंजिल से पूछती है कि कहाँ है मंजिल. हर एक मंजिल पर पहुंचकर सोचता हूँ कि शायद यही है मंजिल. गर मंजिल पर पहुंचता हूँ
दूर से लगता है मंजिल का नजारा सुहाना, इसी कश्मकश में है सारा जमाना. असं कोणतं गुपित आहे ज्यामुळे तुम्ही इतके सुंदर, स्मार्ट आणि आणि यंग दिसता? मी आपलं रहस्य काय सांगू? मन स्वच्छ आहे, वृत्ती स्वच्छ आहे. तर एक तरी गोष्ट आहे की मन स्वच्छ आहे, वृत्ती स्वच्छ आहे. न मोहब्बत के लिए न दोस्ती के लिए वक्त रुकता नहीं किसी के लिए. अपने दिल को न दुख दे यूं ही इस जमाने की बेरुखी के लिए. वक्त के साथ साथ चलता रहे यही बेहतर है आदमी के लिए. खान साहेब, याच्यानंतर विचारण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये. आपण आणखी एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण ऐकूया आजचे जज डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांचा निर्णय फिरोज खान यांच्या खटल्यावर एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवला प्रोड्युसर, डायरेक्टर, ऍक्टर फिरोज खान यांच्यावर. आम्ही फिरोज खान यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं त्या विधानाविषयी, जे त्यांनी पाकिस्तानमध्ये केलं होतं ते विधान, जे अडचणीचं कारण बनलं ते विधान, ज्याच्यामुळे त्यांच्या पाकिस्तानला जाण्यावर बंदी लावली गेली. आम्ही फिरोज खान यांना विचारलं त्यांच्या सिनेमाबद्दल, त्यांच्या बोल्डनेसबद्दल. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर आजचे जज डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्या निर्णयाची. जेव्हा की हिंदुस्तान आणि पाकिस्तानची मैत्री खूप पुढेपर्यंत गेली आहे, तिथे जे गैरसमज लाहोरमध्ये निर्माण झाले आहेत, ते वृत्तपत्रांमुळे असो किंवा इतर कारणांमुळे असो, ते दूर करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही खूप सक्षम ॲक्टर आहात, डायरेक्टर आहात, आणि यामध्ये काही शंका नाहीये की तुम्ही हिंदुस्थानी आहात आणि तुम्हाला गर्व आहे, अभिमान आहे हिंदुस्थानी असल्याचा. अदालत हे जाणते की हा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे, कारण तुमचं तिथे जाणं आणि येणं आपल्या दोन्ही देशांसाठी खूप चांगलं आहे. त्याबरोबरच मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की खूप वेळ झालाय, शत्रुत्व खूप सारे होते, तुमचे सुद्धा खूप शत्रू असतील. त्यामुळे हे नक्कीच सांगेन की त्या शत्रूंना हरवण्यासाठी कधी-कधी माणसाला आपल्या टेम्परला कंट्रोल करण्याची खूप गरज असते. तुम्ही एका स्त्रीच्या सन्मानासाठी खूप मोठा सामना केला आणि मला असं वाटतं जे गैरसमज प्रेसिडेंट मुशर्रफच्या समोर सादर केले गेले आहेत, मला आशा आहे की जेव्हा आपले पंतप्रधान त्यांना भेटतील तेव्हा ते नक्कीच त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतील. मी माझ्या बाजूने सुद्धा की आम्ही लोक नक्कीच प्रयत्न करू की तुम्हाला योग्य पद्धतीने सादर केलं जाईल. आणि मी खूपच आनंद ही भावना बघून जी मी इथल्या ऑडियन्समध्ये पाहिली, त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे, किती आपुलकी आहे आणि किती जिव्हाळा आहे. मला वाटतं ही आपुलकी, हा जिव्हाळा दिवसेंदिवस वाढत जाओ आणि आपल्या इथे मैत्री आणि जिव्हाळा प्रत्येक धर्मांमध्ये वाढत जाओ आणि हा देश मजबूत आणखीन भक्कम होत जाओ. माझा निर्णय आहे की तुम्हाला या आरोपांमधून मुक्त केलं जावं जे तुमच्यावर लावले गेले आहेत. मी शेवटी हेच सांगेन, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं तुम्हारी, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं तुम्हारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जमा तुम्हारा. या आशेने आणि खात्रीने की डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्या मदतीने जितके आरोप लागले आहेत, जे गैरसमज निर्माण झाले आहेत फिरोज खान यांच्याबद्दल, ते दूर होतील आणि फिरोज खानवर जितकं या देशातील जनता प्रेम करते त्याच्यापेक्षा अधिक जास्त शासक काही बोलले तरी पाकिस्तानची जनता प्रेम करेल. आजचा खटला इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.